श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबराय यांच्या चरित्र दर्शनाचा आजचा हा 4था दिवस म्हणजे शेवटचा दिवस आहे। जगद्गुरु तुकोबरायांचं चरित्र 4 दिवसामध्ये वर्णन व्हावं इतकं छोटं अजिबातच नाही। माझ्यासारख्या सर्वसामान्य वक्त्याला 4 जन्म घेऊनही तुकोबराय उरतीलच एवढे तुकोबरायांची उंची आकाशाची उंची गाठलेली आहे। मी कालही बोलून गेलो, जगद्गुरु तुकोबरायांचं चरित्र दर्शन करणं माझ्यासारख्या वक्त्यानं म्हणजे आकाशाला गवसणी घालण्याचा वक्त्याचा नाकाम प्रयत्न आहे। गेली 3 दिवस आपण चरित्र कथा सुंदर वातावरणामध्ये आणि चांगल्या साऊंड सिस्टीमच्या समवेत आपण ऐकत आहात। कलाकार मंडळी तेवढ्याच ताकदीची आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं सेवेदारी आहेत। अतिशय सुंदर वातावरणामध्ये ही चालू असलेली कथा आजचा हा अंतिम दिवस आहे। अंतिम दिवस म्हटलं की जगद्गुरु तुकोबरायांच्या चरित्राचा वैकुंठ गमनाचा भाग। माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं चरित्र सत्य असत्यासी मन केली ग्वाहीन मानिली नाही बहुमता। खऱ्याला खरं म्हणायची ताकद ठेवली आणि खोट्याला खोटं म्हणायची ताकद ठेवली आहे। भरकटलेल्या जीवाला चाबकाचे फटके मारणारे जगद्गुरु तुकोबराय या चरित्रामध्ये दिसत आहेत। अंतिम टप्पा आला जगद्गुरु तुकोबरायांच्या चरित्राचा आणि आता जगद्गुरु तुकोबराय 41 वर्ष 1 महिना आणि 17 दिवस या जगताचा सासरवास सहन करून माहेरला जाण्याची प्रबळ इच्छा आता अंतःकरणामध्ये नाही म्हणलं तरी तयार व्हायला लागली। एखादी सासरवासीन मुलगी जशी माहेरच्या मोराळ्याची वाट बघते ना, त्या पद्धतीनं आता माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी अखिल कोट ब्रह्मांड नायकाची वाट बघायला सुरुवात केली आहे। आणि आता जगद्गुरु तुकोबराय मनामध्ये अपेक्षा करतायत, मला कोणीतरी आता बोलवावं, पंढरी क्षेत्रावरून कोणीतरी यावं आणि मला निरोप द्यावा की तुमच्या पंढरीनाथानं तुम्हाला आता बोलावलंय म्हणावं। आता निरोपाची वाट बघायला लागली तुकोबराय। पत्रिकेतला पहिला बंग आहे, कोण्या मुखे ऐसी ऐकेन मी मातन चाल तुझ पंढरीनाथ बोलावितो। कुणाच्या तरी मुखातून मी आता ऐकायला मिळावं की मला माझ्या विश्वनियंता जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीधीश पांडुरंग परमात्म्यानं बोलावलंय। कान आसुसले गेले,
आणि आसुसलेल्या कानानं आता जगद्गुरु तुकोबराच्या निरोपाची वाट बघायला सुरुवात केली आहे. पत्रिकेतला दुसरा भंग आहे. का माझा विसर पडिला माय बापा, सांडियली कृपा कोण्या गुणे, कैसा कंटोनिया राहू हा संसार, काही एक धीर देऊया मना. आपल्या मनाशी बोलतात तुकोबर आहे, देवाला मनात जा विचारतायत. कार्य देवराया जगत पालका दीनानाथा कृपावंता माये बापा मेघ श्यामा विश्वजनित्या करुणा वचना चित्त चालका पांडुरंगा. वाट बघतोय आम्ही तुमची आता. अरे माझ्या सारख्याचा विसर पडणं देवा बरं नाही. जर तुम्ही आम्हाला विसरला तर आम्ही कुठं जावं देवा सांगा ना. दृष्टांत दिला तुकोबरायांनी. गंगा गेली सिंधूपासी, जरी तो ठाव निधी तिसी, तिने जावी कवन्या ठाया, मज सांगा पंढरीराया. एखादी नदी आहे आणि नाले ओढे बरोबर घेऊन चढ उतार पार करून सर्वस्वाचा त्याग करून आता समुद्रामध्ये मिसळणार आहे. तेवढ्यात त्या समुद्रानं हात वरती केला आणि सांगितलं मी आपला अंगीकार करणार नाही. मी आपला अंगीकार करत नाही. ती नदी विचार करते, आता समुद्र अंगीकार करत नाही. माघारी जावं तर माघारी जाता येत नाही, सर्वस्वाचा त्याग आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी देवाला प्रश्न केला, देवा सांग त्या नदीनं आता कुठं जावं. तिने जावे कवन्या ठाया, मज सांगा पंढरीराया. जल शोभले जचरा माता बाला निधी थारा, तुका म्हणी आलो शरण देवा त्वका धरली मौन. मुख्यासारखा उभा राहिला देवा, माझ्या प्रश्नाचं उत्तर मला द्या. आपल्या सांगण्यावरून 41 वर्षाचा काळ या भूतलावरती मी काढला. जे कार्य करायचं होतं ते कार्य सिद्धीला घेऊन गेलोय. आता आपण येणं गरजेचं आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आमचं काही चुकलं असेल तर जरा माफच करा देवा. का कोणी काही सांगितलं का तुम्हाला? माझ्याविषयी काही वाईट तुमच्या कानावरती आलं का? आणि या गोष्टीला जरा भ्यावंच लागते. एक गोष्ट लक्षात ठेवा या समाजाची. एखादी व्यक्ती, एखादा कीर्तनकार, एखादा गायक, एखादा उंचीचा वादक, एखादा उंचीचा राजकारणातला समाजकारणी जर कुठल्या शस्त्रानं संपत नसेल, जर कुठल्याच मार्गाने जर तुम्हाला शरण येत नसेल, तर या समाजाचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे, त्या उंचीच्या व्यक्तीला बदनाम केलं जातं. बदनाम केलं जातं हे लक्षात ठेवा. म्हणून जेने वाडे अपकीर्ती ते पूर्णता त्यजावे. ज्यानं आपली अपकीर्ती होईल अशाच्या संगतीत शहाण्या माणसानं जायचं नाही. एखाद्या वेळेस तुम्हाला समाज वाईट म्हणेल, हा समाजात राहत नाही, समाजापासून वेगळा राहतो. समाजाचं याला काही देणं घेणं नाही असाही समाज बोलेल, पण चारित्र्यावरती शिंतोड्या उडवण्यापेक्षा हे बोललेलं बरं. जगद्गुरु तुकोबराय देवाला प्रश्न करतात, देवा माझ्याविषयी कोणी वाईट बोललं का?
काही माझे गुणदोष तुमच्या कानावरती आले का? पत्रिकेतला तिसरा भंग, काही माझे कळू आले गुणदोष, म्हणून उदास धरले ऐसे, नाही तरी येथे नघडे अनुचित, नाही ऐसी रीत तया घरी. माझ्याविषयी कुणी वाईट सांगितलं असेल तर देवा मी तुमची माफी मागतोय. जगद्गुरु तुकोबरायांनी देवाला विनंती केली आहे, क्षमा करावा न्याय, क्षमा पांडुरंगे माझी माय. काय तुकया चालण्याय, त्यासी अंतरले पाय, त्यासी अंतरले पाय. काही चुकलं का देव आमचं? एखादा अन्याय जर माझ्याकडून घडला असेल तर क्षमा करा देवा आम्हाला. दृष्टांत दिला तुकोबारायांनी, काय भोरे झाली फार किंवा न साही करकर, मनवणी केली सांडीन घास घेऊन लाहे तोंडी. हो देवा मुलं फार झाली का तुम्हाला? आता जुना काळ आणि जुन्या काळातला हा दृष्टांत. एखाद्या आईला 10, 11, 12 लेकरं असायचीच. चुकून एखाद्या आईला एखाद्या लेकराचा विसर पडणं साहजिक आहे थोडासा. पण त्या आईला जरी 10 लेकरं असली तरी त्या आईने एक लक्षात ठेवायचं, 10 लेकरांना आपण एकच आई आहे. तुम्हाला मुलं फार असतील देवा, तुम्हाला मुलं फार असतील, पण मला मात्र तुम्ही एकटेच मायबाप आहात. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठले विन विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. या जगतामध्ये माझे म्हणणार आता कोणी राहिले नाही देवा. ज्यांच्या खांद्यावरती विश्वासानं डोकं ठेवलं त्यांनी केसानं गळा कापलाय. ज्यांच्या खांद्यावरती विश्वासानं डोकं ठेवलं ना त्यांनी केसानं गळा कापला देवा. ऐशिया चोरांचा कैसा हा विश्वास धरली तुझी कास, तुका म्हणे. म्हणून अपेक्षा अशी करतोय, सकल तुझे पायी मानिला विश्वास, न करी उदास आता मज. तरावे बुडावे तुझिया वचने निर्धार, हा म्हणे केला माझ्या, नाहीतर मग आहेच तुका म्हणे नाशी कुतरक्याची कपाळी. माझी फक्त एकच इच्छा आहे देवा,
या जगतामध्ये आता माझं कोणी राहिलं नाही. एकच गोष्ट लक्षात ठेवा देवा, 72 खोडी परी देवमन कंटीन तैसा मी जगजेटी तुका म्हणे. घोड्याच्या अंगात 72 खोडी असतात म्हणले, पण घोड्याला इथं गळ्याजवळ एक पांढऱ्या केसाचा भावरा आहे, त्याला देवमन म्हटलं जातं. आणि त्या देवमनाच्या पाठीमाग त्या घोड्याच्या 72 खोडी झाकल्या जातात. तस या राम महाराज अभंगच्या खोडी या भजन कीर्तनाच्या पाठीमाग झाकल्या जातात म्हणलं तरी काय हरकत नाही. घोड्याच्या अंगात 72 खोडी असतात अण्णा, पण थोडं विनोदानं बोलेल, कीर्तनकाराच्या अंगात 74 असतात. आणि त्या जर झाकायचं काम जर होत असेल कशानं, तर या मोठ्या धडीच्या उपरण्यानं फेट्यानं झाकल्या जातात. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतायत, या जगतामध्ये आता माझे म्हणणारे कोणी राहिले नाही देवा. माझी एकच अपेक्षा आहे, बाळ माते लाते वरील मारी तेने संतोषे. एखाद्या आईनं लेकरू जर मांडीवरती स्तनपान करण्याकरिता घेतलं तर ते लेकरू शांतपणे स्तनपान करीत नाही, आईच्या तोंडावर लाथा मारत. आईच्या तोंडावर जरी लाथा मारल्या तरी आईला लेकरानं मारलेल्या लाथेचं कौतुक जसं वाटतं देवा, तशा चुकून लाथा लागल्याही असतील माझ्याकडून. माझे जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतायत देवा, पानगाली प्रेमधार प्रेमधार पानगाली प्रेमधार पानगाली प्रेमधार. आवाज नाही, आवाज नाही, आवाज. पानगाली प्रेमधार पुरा शिरा लोटू दे, पुरा शिरा लोटू दे, पुरा शिरा लोटू दे, पुरा पुरा शिरा लोटू दे, पुरा शिरा लोटू दे, पुरा शिरा लोटू दे, पुरा शिरा लोटू दे. पानगाली प्रेमधारा, पानगाली प्रेमधारा, पानगाली प्रेमधार. इको, इको. पानगाली प्रेमधार. एकच अपेक्षा करतोय देवा, पाना घाली प्रेम धारा
पूर शिरा लुटू दे नॉर्मल इको दे या जगतामध्ये आता माझं कुणी राहिलं नाही देवा सगळी नाती तोडून आता तुमच्या जवळ आलोय सर्व संगे वीट आला तू ऐकायला आवडसी ज्याचं वर्णन करताना मी बऱ्याचदा सांगतो नामदेवरायांचं वर्णन नामदेवराय वर्णन करतायत शब्दावरती जरा लक्ष असू द्या तुम्हाची पक्षिणी मी तुझे अंडाच्या शुद्धे पिढीलो मज सांभाळसे तुम्हाची हरणी तुम्हाचे पाडस उलटा भवपाश तोडी माझा माझी माऊली मी तुझे वासरू नको पानाचो पांडुरंगे देवा तुमचं आणि माझं नातं तुमचं आणि माझं नातं देवा जरा ऐका तुमच्यापासून बाजूला जाऊ शकत नाही मी नामदेवराय वर्णन करतात तू आकाश मी भूमिका तू लिंग मी सालुंका तू समुद्र मी द्वारका सवे दोनी तू वृंदावन बिचिरी तू तुळस मी मंजिरी तू पावा मी मोहरी सवे सवे दोनी नामा म्हणे पुरुषोत्तमा सोये जडलो तुझ्या प्रेमा मी कुडी तू आत्मा सवे जगद्गुरु तुकोबरा विचार करतायत देवा आता या जगताचा सासरवा सण होत नाही मला माहेरला येण्याची माझी प्रबळ इच्छा आहे काय करू आता नगमेसे झाले न बहुत सोशिले बहुदिस इथं करमत नाही देवा मला आता मी सुरुवातीला सांगितलं एखादी सासरवासीन मुलगी जशी आपल्या माहेरच्या मुराळ्याची वाट बघते ना तशी वाट बघतोय मी देवा तुमची ऐन दिवाळीचा सण 2 दिवसावरती यावा आणि आपल्या मुराळ्याची वाट जशी आपली
सासरेवासीन मुलगी बघते ना त्या पद्धतीनं मी तुमची वाट बघतोय देवा. या वाट बघतोय. आणि आता जगद्गुरु तो खूप बरा आहे. जरा थोडं रागानं बोलताय देवाला. अरे तुला जर माझ्याकडे येणं होतच नव्हतं ना, का त्रास द्यायला लागला? जर माझ्याकडे येणं होतच नव्हतं ना तुला, एवढा संकोच तरी का व्यालासीन आम्ही कोणापाशी तोंड वाचू? कोण मज पुसे शिनले भागले तुम्ही मोकलेले मज देवा. कुठं जावं? अरे दिसेल त्याला विचारतोय पुसावीसी ह्याची वाटी जी जी भेटी तयासी. देव कृपा करील मजन काय लाज राखील. कोण्या गावी आहे सांगा हा विठ्ठल जरी असेल तुम्हा ठावा कोणा. उद्विग्न अवस्था तुकोबरांची तयार झाली. अंतःकरणामध्ये विरह दाटून आला. आणि आता जगद्गुरु तुकोबरांचे विरहाची स्थिती कलशापर्यंत जाऊन पोचली. तळमळीत अंतःकरण तुकोबरांचं झालं. माहेराला जाण्याची आता प्रबळ इच्छा तुकोबरांची झाली. आणि आता तुकोबरांनी भगवंताची वाट बघायला सुरुवात केली आहे. वर्णन खूप गोड आहे. ज्याचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा. कै कृपा करिसी नेने मज दिनाचे धावणे. शिनले माझे मन वाट पाहता लोचन. तुका मने लागली भूक तुझी पहावया मुख. देवा आता वाट बघतोय मी तुमची. या ज्याचं वर्णन करताना जरा दृष्टांत दिला तुकोबरायांनी. कन्या सासुरासी जाये मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. चुकलिया माये बाळा हुरहुरु पाहे जीवना वेगळी मासळीन तैसा तुका तळमळी. पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर माशाची जशी अवस्था व्हावी ना, एखाद्या आईचं लेकरू जर वनामध्ये चुकलं तर त्या आईची जशी अवस्था होते, त्या लेकराची जशी अवस्था होती ना देवा, तशी अवस्था आहे माझी. तुका म्हणे माते बाल चुकलिया वनी नपवता जननी दुःख पावे विठ्ठले. एखाद्या आईचं लेकरू चुकल्यानंतर त्या लेकराची काय अवस्था असावी. वारीमध्ये चालत असताना पुण्यातल्या मुक्कामाला आमच्या दिंडी शेजारी चंदन कांबळेंचा एक मस्त कार्यक्रम असतो. कलाकार मंडळी ताकदीची असतात. त्या कार्यक्रमामध्ये गेल्या 5 वर्षापूर्वी गायलेलं गीत अजून माझ्या लक्षात आहे. चुकलं तुझं बाळ आई रडत धाई धाई. चुकलं तुझं बाळ आई रडत धाई धाई. रडत धाई धाई ग ए ना माझी आई ग, 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 हे ना माझे आई ग, हे ना माझे आई, हे ना माझे आई ग, हे ना माझे आई. चुकलं तुझं बाळ आई रडत धाई धाई. चुकलं तुझं बाळ आई रडत धाई धाई. रडत धाई धाई ग
येना माझी आई ग येना माझी आई ग येना माझी आई ग येना माझी आई ग येना माझे आई ग येना माझे आई येना माझे आई ग येना माझे आई किती ग माझे हाल झाले सांगू मी कुणाला सांगू मी कुणाला ही सांगू मी कुणाला एखाद्या आईचं लेकरू जर चुकलं तर त्या लेकराची अवस्था काय होते हे तुमच्या पुढे एका मिनिटामध्ये मांडण्याचा छोटासा प्रयत्न आहे. आता जगद्गुरु तुकोबराय वाट बघायला लागली देवाची. भेटीची आवडी होता वेळ मन लागलेसे ध्यान जीवी जीवा. आता आवडीचा पुरवा सोहळा योनी गोपालाक्षेमध्ये तुमच्या भेटी करता तोरे देवा तुम्ही यावं आणि मला कडकडून मिठी मारावी आलिंगन द्यावं ही माझी अपेक्षा आहे. योनी गोपालाक्षेमध्ये शिम या शब्दाचा अर्थ आलिंगन. आम्ही म्हणतो क्षमा मी देईन पांडुरंगा. देवाला क्षमा देणे इतका बाजीराव आपण अजिबातच नाही बरं. देवाला क्षमा नाही द्यायची, देवाला क्षेम द्यायचा असतो, आलिंगन द्यायचं असतं. ज्याचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबराय वर्णन करताय. क्षेम दे आला हो स्फुरता ती दंडबाहू दंडबा राधे राधे मध्ये आला हो स्फुरताती दंडबाहो. वाट बघतोय देवा आता या. थोडा नॉर्मली को कमी कर बघा. शेम देण्याकरता आता मी तुमची वाट बघतोय देवा. अवस्था ऐका. अवस्था अशी आहे नेत्र उन्मळीत राहिले तटस्थीन गंगा स्वरूपाती वाहवली. भरल्या डोळ्यानं सद्गदित कंठानं आता माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची वाट बघायला सुरुवात केली आहे. माझे जगद्गुरु तुकोबराय दोन्ही हात वरती करून विलाप करून भगवंताचा आता धावा करतायत आणि सांगायला सुरुवात केली. देवा अवस्था ऐका. सुखसेज गोड चित्ती निलगे अनिक नाटवे घरदार तहान पळाली भूक. तुका म्हणे धन्य ऐसा दिवस तो कोणन पंढरीची वाटी ता मुल देखेन. येयो विठ्ठली माझी माऊलीये. निढळावरी करे ठेवणी वाट मी पाहे. आता वाट बघायला सुरुवात केली आहे. आता जगद्गुरु तुकोबराय माझ्या अखिल कोटी ब्रह्मांड नायकाची आता वाट बघतायत. फार सुंदर वर्णन आहे. काय रे देवा आज उद्या काय करतो. यायचं असेल तर हो म्हणून सांग, नसेल तर नाही म्हणून सांग.
उगाच वाट बघायला लावू नको. विनंती आहे देवाची. अहो पांडुरंगे पंढरीचे निवासे, लावून या असे चालवणी ठेविले. चालवण्या लावू नका देवा. काय तुझे वेचे मज भेटी देतान वचन बोलता एक दोन. काय तुझे रूप घेतो मी चोरोनीन त्या भेणी लपोणी राहिलासी. काय तुझे आम्हा करावे वैकुंठन बिहू नको भेट मजाता. जगद्गुरु तुकोबरायांनी शेवटचा शब्द देवा करता वापरला. देवा तुझ्या कशाचीच मला गरज नाही रे, फक्त भेटीची गरज आहे. तुका म्हणे तुझी न लगे दसोडीन पर्या हे आवडी दर्शनाची. तुझ्या दसोडीची मला गरज नाही देवा. काय ब्रह्मज्ञान करू कोरडे रीते मायेचे मापडे. तुझ्या भेटी विन कोणी मजा अवघे वाटे. तरी तू माझा भेट आहे भेट काय ठाकलासी नीटर थोर पुण्य विट तुझ दैवची लाधली. अवस्था सांगू का देवा खरी. झुरोनी पांजरा हो पाहे आता येई पंढरीनाथा भेटावया. झुरतोय रे देवा तुझ्या करता. घर पाटी लागे चित्ता उभे वारेन आपुले ते झुरे पहावया. भेटसी केदवा माझिया जीव लगा. कधी भेटणार दिवा. जगद्गुरु तुकोबरायांनी आता वाट बघायला सुरुवात केली आहे. विरह उंचीचा त्या गवळणींची जशी अवस्था झाली होती तशी माझ्या तुकोबरायांची अवस्था झाली आता. अखिल कोट ब्रह्मांड नायका शिवाय अर्ध्या क्षणाचा विरह आता तुकोबरायांना सहन होईना. ज्याचं वर्णन करताना नाथ महाराज वर्णन करतात. रामा विना माझा चैन पडेना. रामा विना माझा चैन पडेना. नाही जीवाला आराम कसा मला टाकून गेला. कसा मला टाकून गेला. कसा मला टाकून गेला. कसा मला टाकून गेला. आता जगद्गुरु तुकोबराय भगवंताची वाट बघायला सुरुवात केली आहे. एवढी वाट बघतात एवढी वाट बघतात. आता जगद्गुरु तुकोबराय भगवंताची वाट बघायला सुरुवात केली आहे. महाराज वर्णन करतात. टोळिया पाझर कंठ माझा दाटीन येयो देई भेटी पांडुरंगे. नॉर्मल इको दे. भरल्या डोळ्यानं सदगदित कंठानं माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी आता देवाची वाट बघायला सुरुवात केली आहे. शेवटचा भंग सांगतो आणि पुढे निघतोय निर्याणाकडे. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतायत. देवा वाट बघण्याला मर्यादा असते.
6:10 झाली तरी जरी तुला येणं जमत नसेल तर काय अर्थ आहे? उशीर उशीर यासी किती काय म्हणावा, जननीये बालका कोप काही न धरावा. आपल्या पाठातलं प्रमाण तुका म्हणे, यासी न लावी उशीर, माझे अभ्यंतर जाणून या दिवाता. महाराज सांगतात, भेटी लागी जीवा लागलीशी आस, पाहतसे वाट रात्रंदिवस. रात्रंदिवस मी दिवा तुमची वाट बघतोय. दृष्टांत दिला, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, कैसे माझे मन वाट पाही. पौर्णिमेचा चंद्रमा, पौर्णिमेचा चंद्राची जशी चकोर पक्षी वाट बघतो ना दिवा, त्या पद्धतीनं मी दिवा तुमची वाट बघतोय. दुसरा दृष्टांत दिला तुकोबरायांनी, दिवाळीच्या मुला लेकिया सावली, पाहतसे वाटुली पंढरीचे. ऐन दिवाळीच्या सणाला एखादी सासरवासीन मुलगी जशी आपल्या माहेरीच्या मुरळ्याची वाट बघते, तसं तुकोबराय वाट बघतायत. चार दिवसावरती दिवाळी आली आहे. आवर्जून सांगावं म्हणून विरह काय असतो तो ऐका. आपले मारुती बुवाच्या मुखातून काही जुन्या काळातल्या गोष्टी ऐकल्या. जुनी माणसं ती जुनीच होऊन गेली आबाप. सदाशिवबुवा येडूरवाडीकर नवीन कीर्तन करत होतो. कुणाची भेट नव्हती कधी कोऱ्या माणसांकडं. मग त्या काळामध्ये कीर्तन करत असताना आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुली आहिता, असे अभंग सेवेला राहायचे. मग एक अभंग वाचला, भक्ती प्रेम सुख नेनवे अनेकान पंडित वाचका ज्ञानी असे. मग जरा लाडानं विचारायला गेलो, याचा अर्थ सांगा मला, कीर्तन करायचं याच्यावरती. सहज बोलून गेले, अगोदर हरिपाठ पाठ करा मग बघू. ही जुनी माणसाची पद्धत होती. आता आम्ही कोणालाही गोंजरायला लागलोय. नाही, सत्य परिस्थिती आहे. मारुती बुवांच्या मुखातून सुंदर दृष्टांत ऐकला. 4 दिवसावरती दिवाळी आली म्हणून आवर्जून बोलतोय. जुन्या काळातलं वर्णन त्यांनी सांगावं. एखादी सासरवासीन मुलगी जर आणायला जायचं म्हटलं ना, तर त्या काळात काही मोटरसायकल नाही, त्या काळात काही 4 चाकी गाडी नाही, बैलगाडी झुंपायची. आणि बैलगाडी झुंपून आता आपली शिदोरी घ्यावी आणि महाराज निघून जावं, तिथं पोहोचावं.
गेल्यानंतर मुलीच्या घरचं पाणी पियचं नाही हे म्हणा तो कालचा नियम आहे. आपली मुलगी घ्यावी, तिथली शिदोरी उचलावी आणि माघारी यावं. पण त्यांनी एक बारकावा सांगावा. मुलगी जर गाडीमध्ये बसली तर कुठं तोंड करून बसायची हे महाराज त्यांनी आनंदानं सांगावं. जिकडं आपलं माहेर आहे तिकडं तोंड करून मुलगी बसायची आणि माहेरचे 4 दिवस दिवाळीचे राहायचे संपले की पुन्हा माघारी जात असताना कुठं तोंड करून बसायची, माघारी तोंड करून बसायची. इतकं प्रेम त्या माहेरवरती असतं. म्हणून मी बऱ्याचदा एक विनोदानं वाक्य सांगतो, माहेरचं कुत्रन सासरची माणसं यांच्यात जर तुलना करायची ठरली तर कुत्र श्रेष्ठ ठरतं. काका नुसतं कुत्र नाही, खरू जाळलं कुत्र, ज्याच्या बरगड्यांना बरगड्या अवघड्या पडल्या आहेत. शेपटाला कुठं केस राहिला नाही, लाल भडक शिपट झालाय, लक 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 करतय त्या महाराज असं हलतंय. गोमाशा अंगावरती फिरतायत, चिखलात भरून आलंय. मोठ्यानं जर हाड म्हणलं तर मरल असलं कुत्र श्रेष्ठ ठरतं, कारण माहेरवरती तेवढं प्रेम असतं. म्हणून मी सांगितलं, एक दृष्टांत मी बऱ्याचदा सांगतो. जुन्या काळ आणि या जुन्या काळामध्ये मुलीला आणायला जायचं म्हटलं तर बापानं जावं. मुलीला आणायला जायचं म्हणलं की बापानं जावं. उंच आसनावरती गेल्यानंतर आपण बसायचं नाही, आपण जरा खाली बसावं आणि मुलीच्या बापाला विचारावं, मुलीच्या सासऱ्याला विचारावं, बापानं 2 दिवस सणाला न्याहो म्हणतोय म्हणून न्यायला आलो होतो. त्या सासऱ्यानं पलीकडं तोंड केलं आणि त्यानं सांगितलं, या वर्षी पाहुणी जमणार नाही, पुढच्या वर्षी जमलं तर 100% पाठवतो. झालं, उत्तर संपलं. कवाडाच्या आडून ती मुलगी आपल्या बापाला काय उत्तर मिळतंय याचा विचार करते. पिशवी आणलेली कडेला ठेवले, काही भाजीपाला आणलाय, काही फळं आणले. मुलीला बापा पुढं जायला मुभा सुद्धा नाही, अशी भयंकर परिस्थिती काळात आहे. बाप उठला आणि जड पावलानं चालायला लागला. डोळ्यातलं पाणी डोळ्यात दाबलं आणि विचार करायला लागला. दारामध्ये उभा राहून आई वाट बघत असेल तिची, काय उत्तर द्यावं तिला. धाकटी बहीण रात्रीपासून आनंदाने उड्या मारते, काय उत्तर द्यावं तिला. म्हणून मी सांगितलं, जुना काळ आहे हा. एका मुलीच्या लग्नाला 8 वर्षाचा काळ निघून गेला. मी बऱ्याचदा सांगतो हा विषय. माहेरच्या लोकांचं काय चुकलं कोणास ठाऊक, म्हणून महाराज माहेरचं येणं जाणंच 8 वर्षात झालं नाही. हळदीच्या अंगानं मुलगी आली तशी इथंच आहे, पुन्हा माहेरला गेली नाही. दिवाळी 4 दिवसावरती तोंडावरती आली आहे. ती मुलगी आपल्या 8 वर्षाचा संसाराचा गाडा ओढत असताना आपल्या 2 लेकराला बरोबर घेऊन पाण्याचा हंडा डोक्यावरती घेतलाय. अनवाणी पायानं बिचारी निघाली आहे. थोरला मुलगा अनवाणी पायानं चालतोय. 1:30-2 वाजताची वेळ आहे. ऊन कडाक्याचं पडलंय. तापलेल्या तव्यासारखी जमीन आहे. रक 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 करणाऱ्या उन्हामध्ये ती मुलगी चालायला लागली. आणि ती मुलगी चालायला लागली आहे. पाण्याचा हंडा घेऊन येते आहे. घामाघूम झालेला चेहरा. एक भरात्या कडेवरती बसलेले लेकरू रडताय. एका हाताला धरलेला आहे. डोक्यावरती पाण्याचा हंडा आहे. आणि ह्या सगळ्या अवस्थेमध्ये एका माहेरच्या माणसाची भेट झाली. पण अशा माणसाची भेट झाली की ज्याचं आणि आपल्या बापाचं 3 पिढ्याचं हाड वैरे, अशा माणसाची भेट झाली. पण ती मुलगी विचार करते, अरे वैरी असू दे पण माझ्या माहेरचा आहे.
पाण्याचे हंडे खाली ठेवले, दोन्ही मुलं सावलीला उभी केली आणि त्या वैऱ्याच्या दारात जाऊन उभा राहत त्याच्या समोर उभा राहिली आणि सांगितलं, काका ओळखलत का मला? त्या वैऱ्यानं उत्तर दिलं, बाळ ओळखलं तुला, तू पाटलाची आहेस. हो काका मी पाटलाची आहे. त्या वैऱ्यानं महाराज चौकशी करावी, बाबा तुझं बरं आहे ना? त्या मुलीनं सांगायला सुरुवात केली, बाबा काका आई वडिलासारखे सासरे, भावासारखा धीर आहे, बहिणीसारखी नणंद आहे, प्रभू रामचंद्रासारखा माझा पती आहे, मला काही कमी नाही, माझा सोन्याचा संसार आहे असं म्हणत म्हणत ती मोठमोठ्यानं रडायला लागली. या मुलीचं नेमकं किती चांगलं हे ह्यानं ओळखलं. पण एक वाक्य सांगू का माता माऊली? स्त्री तिला म्हणावं माहेरचं उणं सासरला कळू देत नाही, सासरचं उणं माहेरला कळू देत नाही. दोन्ही बाजू जिला संभाळता येतात ना ती स्त्री आहे. तिनं सांगायला सुरुवात केली, दादा काका माझा सोन्याचा संसार आहे, मला काही कमी नाही. गेल्या 8 वर्षापासून मी वाट बघते माझ्या प्रत्येक दिवाळीला माझ्या मुराळ्याची, पण कोणी नाही आला अजून. मला माहित आहे प्रत्येक दिवाळीच्या सणाला प्रत्येकाच्या दारामध्ये भावांच्या गाड्या येतात, प्रत्येकाच्या गाडीमध्ये बसून बहिणी जातात. अंतकरण ते तुटतं, पण काय करू? माझा आतापर्यंत कोणी न्यायला आलं नाही हो. 8 वर्ष झालं या संसाराचा गाडा ओढते मी. मला माहित आहे माझ्या आणि बापाचं तुमचं जमत नाही, पण काका माझे हात जोडून तुम्हाला विनंती, 4 दिवसावरती दिवाळी आली हो. कोणाची भेट झाली नव्हती, कोणाचा निरोप नाही, कोणाचा फोन नाही. माझी फक्त एकच विनंती तुम्हाला, माझ्या बापाला फक्त माझा निरोप पोचवा की तुमच्या मुलीनं तुम्हाला या दिवाळीच्या सणाला न्यायला बोलवलंय म्हणावं. त्या होकारार्थी मान हलवली त्या मुलीनं, त्या वैऱ्यानं होकारार्थी मान हलवली आणि महाराज आपल्या रस्त्याला लागून पुढे निघून गेला. आपले पाण्याचे हंडे त्या मुलीनं उचलले, दोन्ही लेकरं घेतली आणि घराकडे निघून गेली. आता ती मुलगी वाटेकडे डोळे लावून बसायला लागली. माझा निरोप सांगितला असेल, माझा मुराळी मला न्यायला आल्याशिवाय नाराज नाही. माहेरीचा काय येईल निरोपन म्हणून झोप नाही डोळा, बोटावरी माप लिखितो दिवस. डोळ्याला झोप नाही राहिली. इकडं 50 वर्षात कोणी कुणाच्या दारात नाही. ती व्यक्ती आज पाटलांच्या दारात गेली आहे. पाटील रामराम, काय म्हणता कालात? पाटील आपलं भांडण मिटायचे त्यावेळेस मिटू द्या, पण एक निरोप घेऊन आलोय. काल तुमच्या मुलीची भेट झाली होती, फार सुखात आहे म्हणून सांगत होती, पण तिच्या डोळ्यातल्या पाण्याकडे पाहिल्यानंतर मला वाटत नाही ती सुखात आहे. डोळ्यातल्या पाण्याचा बी अंदाज काढायला शिकावं. डोळ्यातलं पाणी जर महाराज इथून असं नाकाजवळून आतल्या डोळ्याच्या आतल्या बाजूने वाहत असेल तर समजून जावं ती दुःखाची अश्रू आहेत. आणि डोळ्यातलं पाणी जर दुःखाचे अश्रू असतील तर ते थंड असतात, हे लक्षात ठेवा. आनंदाचे अश्रू डोळ्यातल्या बाहेरच्या बाजूने ओघळतात आणि ते उष्ण असतात. तुमच्या मुलीनं माझ्याजवळ असा निरोप दिलाय की आईनं दिवाळीच्या सणाला 2 दिवसावरती आता दिवाळीचा सण आलाय, तुम्हाला न्यायला बोलवलंय. 8 वर्षात कुणीतरी मुलीचा सांगावा घेऊन आलाय, कुणीतरी निरोप घेऊन आलाय. बापाचे डोळे पाण्याने डबडबले. चुली पुढं फुंकर मारणाऱ्या आईनं मोठ्यानं हंबरडा फोडला. इकडं मुलगी वाट बघते, आता नेमकं काय करावं. दिवाळीचा पहिला दिवस झाला, धनत्रयोदशी आली, वसुबारस झाली, धनत्रयोदशी झाली. दुसरा दिवस उजडला गेला.
अरे येतील, आज तरी येतील. पाडवा झाला आणि भाऊबीजेचा दिवस उजडला. सकाळी लेकरांना नवीन कपडे घातले, अंघोळ घातली आणि सासूला ऐकायला जाईल अशा शब्दामध्ये ती बिचारी बोलते, बाळा आज मामाच्यात जायचं बरं, तुझे आजोबा तुला न्यायला येणार आहे. रात्रीच बॅग भरून ठेवली आहे. त्या बॅगेत नुसतं महाराज कपडे नव्हती, 8 वर्षाचं सुखदुःख होतं. आईच्या गळ्यात पडून मोठ्यानं रडून सांगायचं होतं. 10 वाजल्या, 11 वाजल्या, 12 वाजल्या, प्रत्येकाच्या दारामध्ये गाड्या यायला लागल्या, बहिणी निघून जायला लागल्या. 3-4 जरी झाल्या तरी आतापर्यंत कोणी यायला तयार नाही. अरे माझा बाप ओस्तोड कामगार आहे, गरीब आहे, येईल संध्याकाळपर्यंत. दिवस मावतीला गेला. दिवस मावतीला गेल्यानंतर आता मोराळ्याची वाट संपली. लेकराच्या अंगावरची कपडे काढून ठेवले, सगळ्या घरासाठी स्वयंपाक केला. चेहऱ्यावरती दुःखाचा लवले दिसू दिला नाही. सगळ्याबरोबर जेवण केलं, घरामध्ये गेली आहे आणि आपल्या बेडरूमचा दरवाजा बंद केला आणि बेडवरती पडून महाराज ती उशी तोंड खुपसून मोठ्यानं रडायला लागली. ती मुलगी मोठ्यानं रडते आणि मनात एकच विचार आहे, अरे ज्या आई बापाच्या नावाकरता 8 वर्षाचा सासरवास मी सहन केला आहे, या सासरवासाच्या मोबदल्यामध्ये 2 दिवसाचं माहेरचं सुख माझ्या नशिबात नसावं इतकी दुर्दैवी आहे मी. म्हणून ती मुलगी मोठ्यानं रडायला लागली. त्या रडणाऱ्या मुलीकडे पाहिलं माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी आणि सहज तोंडातून शब्द गेला, तैसे झाले माझ्या चित्ता आन तुझी पंढरीनाथा. म्हणून मी सांगितलं जगद्गुरु तुकोबरायांचा आता विरहाची अवस्था आता उच्च अवस्थेला प्राप्त झाली. आता जगद्गुरु तुकोबरायांना भगवंताकडे जाण्याचं वेळ लागलंय. जगद्गुरु तुकोबराय देवाला विनंती करताय, शोधिताची नाही म्हणून ओळखतो पाय, आता दिसो नये जना ऐसे करा नारायणा. परतोनी मान गेले ठाईच मुरोन, विसरला तुका बोलू चालू झाला मुका. उद्विग्न मनानं माझ्या भगवंताला आता विनंती करायला सुरुवात केली. जगद्गुरु तुकोबरायांनी, दिवा आता इथं राहावंसं वाटत नाही, हे जगत मिथ्या आणि ब्रह्म सत्य वाटायला लागलं. देवा रज्जू सर्पाकार भासेले जगदंबर म्हणून आवडती पायन घेतो आलाय बलाय. म्हणून देवा तुमचे पाय आवडतात आम्हाला, तुमची आलाय बलाय घेतो. बरं आवाज तरी दादा थोडा. तुमची आलाय बलाय घेतो म्हणे. आताच्या लोकाला आलाय बलाय म्हणजे काही नेमकं सांगावं लागेल. जुनी लोक आमची सांगतात, मी अजून सांगू का? आमची मामाची आजी आहे, अजून चांगली आहे, 9 वारीतली. 9 वारी साडी अंगावरती, डोक्यावरचा पदर न पडू देणारी, चांदीचे तोडे पायात आहेत, भली मोठी नथ नाकात, चहा पिताना जी वरती धरावी लागते. कधी गेलो मामाच्यात ना तर कोणीतरी सांगावं रामा आलाय, मग तिनं जवळ यावं आणि आपल्या नातवाला बघितल्या बरोबर तोंडावरती हात फिरवावा. अगोदर आल्या आणि तोंडावरती हात फिरवून आपल्या आकारावरती कडा बोट मोडावी. त्याला म्हणायचं आलाय बलाय.
आपल्या साधे भाषेत त्याला आलामाला म्हणतो आपण. आलामाला बी गेला, सगळी ती माणसं निघून गेली. आता जगद्गुरु तुकोबराय वर्णन करताय तेव्हा दृश्य द्रुमाकार लाडीने केलो सर्वस्वासी धनी. तुके तुकला तुका विश्वी भरुणी उरला लोका. म्हणवितो दास परिमी असे उदास हाची निश्चय माझा परिमी निश्चय होणी तुझा. सरते कर्तृत्व माझ्याने परिमी असे त्याहुनी भिन्न तुके तुकला तुकान विश्वी भरुणी उरला लोका. महाराज वर्णन करतात आता जाण्याची इच्छा आहे. निरोप तर आता कुठून येत नाही. शेवटचा नाईलाज झाला आणि माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी पहिला पर्याय काढला. तो पहिला पर्याय होता गरुडाचे पायीन ठेवी वेळो वेळा डोई. गरुडाच्या पायावरती माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी डोकं ठेवलं आणि सांगितलं, गरुडा देवाच्या जवळ राहता, देवाच्या जवळ असता. फक्त एकदा माझा निरोप सांगा की तुमच्या तुकोबरायांनी तुम्हाला बोलावलंय म्हणावं. जरा वेळ कमी असल्या कारणानं थोडं पुढे निघालोय. लक्ष्मी मातेलाही तोच निरोप दिला, शेष परमात्म्यालाही तोच निरोप दिला, पण नाही निरोपाची पावली वारता. नाही माघारी आला निरोप. संत महात्मे पंढरीला निघाले आणि सनकाधिक संतांच्या समोर माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी विनंती केली आहे, तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत. एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. एवढा करा देवा सांगा, देवा सांगा, देवा सांगा, देवा सांगा, देवा सांगा, देवा देवा सांगा. नमस्कार. माझा नमस्कार सांगा देवाला. भाकोनी करुणा विनवा वैकुंठीचा राणा. तुका म्हणे मजा आठवा मुळ लवकरी पाठवा. काही वारकरी मंडळी आता पंढरीला निघाले आणि त्या वारकरी मंडळीच्या समोर माझे जगद्गुरु तुकोबराय गेले. हा प्रसंग जरा नीट ऐका. प्रत्येक वारकऱ्याचं दर्शन माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी घ्यावं आणि तोंडातून शब्द निघाला, शेवटची विनवणी संत जनी परिसावी, विसर तो न पडावा हाची भाव माझा दिवास. माझी भक्त एकच विनंती आहे, माझ्या अखिल कोट ब्रह्मांड नाही करा. तुम्ही पंढरीला निघालात तर माझी भक्त एकच निरोप सांगा, तुमच्या तुकोबरायांनी तुम्हाला बोलावलंय म्हणावं.
आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा का कुलती माझी आठवण सांगा बरं. संत महात्मे आता ती वारकरी मंडळी होकारार्थी मान हलवली. तुकोबराय सांगतायत तुम्ही जर म्हटले ना तर देव ऐकणार नाही, अशातला भाग नाही. देव तुमचा ऐकेल. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग माझा हरी उपेक्षित. माझी उपेक्षा करणार नाही बरं देव. होकारार्थी मान त्या वारकऱ्यांनी हलवली आणि वारकरी महात्मे निघाले. त्या वारकऱ्यांची पाठमोरी आकृती पाहिली. अनंत प्रश्न माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये उभे राहिले. माझा निरोप सांगतील का? विसरले तर बरं, सांगितला तर काय निरोप येईल नेमका? हजारो प्रश्न आहेत. वाटेकडे डोळे लावून आता तुकोबराय बसले. निरोप येईल. संत महात्मे पंढरीला गेलेही दर्शन झालं आणि ज्या वारकऱ्यांकडे माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी जो निरोप पाठवला होता ते वारकरी आता येताना दिसतायत. आनंदाला पारावार राहिला नाही जगद्गुरु तुकोबरायांच्या. 41 वर्षाची साधना फलद्रूप होणार होती. आनंदाला पारावार राहिला नाही जगद्गुरु तुकोबरायांच्या. संत महात्मे आता येताना दिसतायत. पळत जावं तुकोबरायांनी आणि पळत गेल्या गेल्या कडकडून मिठी मारावी. प्रत्येकाचं दर्शन घ्यावं आणि प्रत्येकाचं दर्शन घेऊन आता गंभीर स्वरात माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी प्रश्न करायला सुरुवात केली. चौकशी सुरू झाली. गेल्या गेल्या विचारलं नाही देव काय म्हणले. साधा व्यवहार आहे. गेल्या गेल्या आपल्या कामाला गाठ घालायची नसते. जरा कान देऊन ऐका. हा प्रसंग खूप गोड आहे. 41 वर्षाचं कष्ट तुकोबरायांचं फळाला आलं होतं. अंग तुकोबरायांचं सगळं थरथर कापतंय. बोलायची इच्छा होईना. काय बोलावर विचारलं तर काय निरोप आला हेही माहित नाही. उद्विग्न अवस्था आहे. मन एका ठिकाणी शांत राहीना. त्या वारकऱ्यांना बोलायला सुरुवात केली. मार्गी चालता श्रमलेती येता जाता तुम्ही शेम की सकल बाल अवघे गोपाळ. प्रवासात काही अडचण नाही ना आली? व्यवस्थित प्रवास झाला ना? तब्येत वगैरे सगळ्यांची बरी आहे का? जेवणाची सोय वगैरे सगळ्यांची झाली का? हो झाली. तो खूप बरं. मग चंद्रभागेचं स्नान झालं असेल? झालं. तो खूप बरं. पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं असेल तुम्ही? घेतलं. तो खूप बरं. नामदेवरायांचं दर्शन झालं असेल? तुकोबरायांचं दर्शन झालं असेल? हो झालं. तुकोबराय गरुड खांबाला मिठी मारली असेल? मारली. तुकोबराय मग जरा हळूच विचारलं. देवाचं दर्शन झालं असेल? झालं. तुकोबराय मग हळूच प्रश्न केला. माझा निरोप सांगितला का?
पुढच्या व्यक्तीची होकारार्थी मान हल्ली अनंत शंकेचं काहूर अंतकरणामध्ये दाटलं, अंगावर काटा फुटला. काय म्हटले देव? पुढच्या व्यक्तीच्या मुखातून उद्गार निघाले, भोया उंचावल्या गेल्या, बाहू स्फुरल्या गेल्या, अंगावरती रोमांच उभे राहिले आणि पुढच्या व्यक्तीच्या मुखातून उद्गार निघाले, जगद्गुरु तुकोबाराय, तुमची 41 वर्षाची साधना फळाला आली आहे. काळजी करू नका, अखिल कोट ब्रह्मांड नायक तुम्हाला न्यायला येणार आहे. उंचावलेल्या बाहुया खाली आल्या, स्फुरलेल्या बाहू खाली आल्या, पण भोया खाली यायच्या अगोदर डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या. तुकोबाराय त्या संत महात्म्यांच्या पुढे नम्रतेने हात जोडले आणि सांगायला सुरुवात केली आहे, खूप मोठा उपकार केला तुम्ही माझ्यावरती. आजीची लाभे ब्रह्मांड ठिंगणे सुखी झाले मन कल्पविना. वा, आज एवढा लाभ दिलाय, ब्रह्मांड ठिंगणं पडावं एवढा लाभ माझ्या जीवनामध्ये मला झाला. पण काय करावं, मी दुर्दैवी आहे. तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक. तुका म्हणे काय होऊ तर आईन जीवे ठेवू पायी संताची या, ठेविता हा पायी जीव थोडा. वारकरी मंडळी निघून गेली. आपल्याच तालात, आता आपल्याच मस्तीत, आपल्या छंदात आता जगद्गुरु तुकोबारायांच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळा आहे. ज्या समाजानं नावं ठेवली होती त्या समाजाला दाखवून देण्याची वेळ आली होती. ज्यांनी ज्यांनी विरोध केला होता त्यांना दाखवण्याची आता वेळ आली होती. डोळ्यातून घरघरा पाणी येत आहे. दोन्ही हात तुकोबारायांनी वरती केले आणि ते होत्या प्रत्येक माणसाला ओरडून सांगतायत, अरे वेडा वाटत होतो ना मी तुम्हाला, वेडा वाटत होतो ना मी तुम्हाला. मला अविचारी म्हटला तुम्ही, बडबड करणारा वाचाळवीर म्हटला तुम्ही. एवढंच काय, टाळ कुट्या म्हटला तुम्ही मला, संसार विटंबण्या म्हटला तुम्ही मला. अरे चला, संत महात्म्यांनी निरोप आणलाय, संत महात्म्यांकडून निरोप आलाय. मी आता निघालो. जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातले उद्गार आहेत, आपल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हाती आला. महाराज वर्णन करतात, आपल्या माहेरा जाईन मी आता, आपल्या माहेरा जाईन मी आता, आपल्या माहेरा जाईन मी आता, आपल्या आपल्या माहेरा जाईन मी आता, आपल्या माहेरा जाईन मी आता, आपल्या माहेरा जाईन मी आता, आपल्या माहेरा जाईन मी आता.
का हाती आला सुख दुःख माझे ऐकेल का सुख दुःख माझे ऐकेल का निघालो मी माझ्या माहेरला निघालो आता माझा निरोप सांगितणारी वारकऱ्यांनी सुख दुःख माझे ऐकले कानी कलवला म्हणी करुणीचा उरकून बसलोय मी आता माणसानं उरकून बसावं आमच्या डगे महाराजांनी रात्री सांगितलं सगळं झालंय आता उरकून बसलोय मरण येत नाही म्हणून जगायचं जगद्गुरु तुकोबरायता सगळी तयारी झाली आहे निघायची इच्छा आहे पण महाराज म्हणतात तुका म्हणे आता येतील न्यावयान अंगी आपुलिया मायबाप जगाचा बाप मला आता न्यायला येईल वेळ कमी आहे मुद्द्याला हात घालतो फाल्गुन शुद्ध दशमीचा दिवस उजडला गेला आणि माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनातला तो सोन्याचा दिवस 41 वर्षाचं सायास 41 वर्षाचं कष्ट फलद्रूप झालं विश्वाचा नियंता जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीधीश पांडुरंग परमात्मा इंद्रायणीच्या तीरावरती सगळ्या परिवाराबरोबर देहुला येऊन उभा राहिला इंद्रायणीच्या तीरावरती देव देवतींची गर्दी जमा झाली पण व्यवहार असा सांगतो एखादी मोठी व्यक्ती पुढे आली तर त्याची येण्याची वाट बघायची ना आपण पुढे जावं महाराज वर्णन करतायत अरे देव आलाय चला जाऊ रे सामोरे पुढे भेटो विठ्ठल धुरे तुका आनंदला मुनी कैसा जातो लोटांगणी फेडावया धनी प्रेम सुखाची आजी सगळ्या वारकऱ्याची दिंडी आता अखिल कोट ब्रह्मांड नायकाला आणण्यासाठी निघाली आहे दिंड्या पताका वैष्णवाचे बहार दिसायला लागले वारकऱ्यांची गर्दी दिंडीला जमा झाली गळ्यातल्या टाळ्याचा आणि घेतलेल्या पताका आता दिंडीमध्ये दिसायला लागल्या हळूहळू आता देवाजवळ पोचायला लागली अखिल कोट ब्रह्मांड नायकाच्या समोर जाऊन दिंडी उभा राहिली माझ्या जगद्गुरु तुकोबरायला देवानी पाहिलं तुकोबरायांची 2 पावलं पुढं पडायच्या अगोदर देवाची 100 पावलं तुकोबरायांकडे पडली कडकडून मिठी मारली माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना देवाच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या कडकडून मिठी मारली अखिल कोट ब्रह्मांड नायकाच्या हाताला धरलं देवा चला आता घरी निघाले आणि घरी निघाल्यानंतर सगळा देवांचा परिवार पाठीमागे निघाला माघारी वळून पाहिलं देवाने थांबा रे इथंच कुठं निघाला तुमच्या बरोबर निघालं हे बघा नीट ऐका बाकीची पाहुणी रवळी वेगळी हे वेगळी
माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची गरिबी आहे. जिथं जागा मिळेल तिथं झोपावं, जिथं खायला मिळेल तिथं खावं. माझ्या तुकोबरायांना त्रास करू नका. गरिबी माझ्या तुकोबरायांची. सुखाचा संसार करून 12 वाटेल नाव केले मोठे जना माझी. अरे माझ्यासाठी संसाराची राख रंगोळी केलेला माझा तुका काही नाही त्यांच्या. इथंच थांब, मी एकटाच जातो. पोपट मोडकाय, मोडलेली बाज बाहेर झाडाच्या खाली ठेवलेली आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक पाहुणा म्हणून आज माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या घरामध्ये आलाय. पाहुणी घरासी आजी आली ऋषिकेशी. काय करू उपचार कोप मोडकी जर्जर कन्या दरदर पाण्या माझी रांधिल्या. मोडक्या कोपटाच्या बाहेर जी बाज मांडली आहे त्या बाजीवरती मोजलेल्या बाजीवरती फाटलेल्या वाकळवरती माझ्या भगवान परमात्म्याने विराजमान व्हावं. आणि आता अखिल कोट ब्रह्मांड नायकाने विराजमान झाल्याबरोबर जगाचा मालक आज आपल्या घरी आला. वेगळाच आनंद आहे. पळतच आपल्या कोपटामध्ये गेले आणि आई साहेबाला सांगितलं, हो ऐकलेत का, अहो ऐकलेत का. अलीकडं सरा इकडं. अखिल कोट ब्रह्मांड नायक मोडक्या बाजीवरती बसलेला आहे. आई साहेबांकडे आत गेली. अहो ऐकलेत का, देव आलाय आज घरी. यात्री बघायला या या या. आई साहेब आल्या. डन 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 पाय आपटतच बाहेर आल्या. आई साहेब कळल्या त्यालाच कळाल्या. बरं पाय आपटत बाहेर आल्या आणि पाय आपटत बाहेर आल्यानंतर माझ्या बाजेवरती त्या बसलेल्या देवाकडे पाहिलं आणि एकदा गुंगारा हाणला. नाक डोळे मोडले. हा आलाय का, हा आलाय. अरे हा आला म्हणून काय झालं, काय बाजीराव झाला का हा. याच्याच तर नादानं तुम्ही साऱ्या संसाराची राख रांगोळी केली. हा आला म्हणून काय झालं. तुकोबरायांनी सांगितलं, अहो घरी आलेत आपल्या. घरी आलेलं असं बोलायचं नसतं. असं बोलू नका. काय खायला आहे का बघा घरात. देव आलाय. आता जरा नीट ऐका बरं. आई साहेब आत गेल्या. जड पावलानं आत गेल्या. जाताना देव आलाय. 4 लेकरं आहेत घरामध्ये. 7 डेऱ्याची उतरंड आहे. 3 दिवस लेकरं माझ्या घरामध्ये उपवाशी झोपतात. कुठून काय करू या देवाला आता. सगळे डेरे पलते केले, काही मिळायला तयार नाही. शेवटच्या डेऱ्यामध्ये ओंजळभर कन्या सापडल्या मकाच्या. त्या बी जाळ्या आल्या झालेल्या. त्या डेऱ्यातल्या कन्या काढायला सुरुवात केली आणि त्या डेऱ्यातल्या कन्या काढत असताना वाकोन कन्या काढायला सुरुवात केली. ओंजळ भरली आणि ओंजळ भरून वरती येत असताना डोळ्यातलं पाणी त्या कन्यामध्ये टप 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 पडायला लागलं. विचार करायला सुरुवात केली आहे. मी माझ्या तुकोबरायांना समजले का नाही कोणास ठाऊक. आयुष्य गेलं आमचं. पण मी माझ्या तुकोबरायांना समजले का नाही कोणास ठाऊक.
संसाराची राख रंगोळी तरी माझ्या डोळ्यापुढे झाली होती ही मी पाहिलं होतं. संसाराची राख रंगोळी झाली तरी झाली काय हरकत नाही, पण आता धरलेला हा परमार्थाचा रस्ता माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा परमार्थ सिद्धीला जावा, उंचीला जावा, कलशस्थानी पोचावा याच्याकरता मी आयुष्यात कधीच त्यांना संसारात रमू दिलं नाही. मी गोड बोलले नाही. माझ्या तुकोबरायांना मी समजले का नाही कोणास ठाऊक. माझं बोलणं थोडंसं कडक होतं, माझं वागणं चुकीचं दिसेल, मला देव नाही भेटला तरी चालतो आहे, पण माझ्या पतिराजाच्या घशाखाली 2 घास उतरल्याशिवाय कधी पाण्याचा थेंब मी घेतला नाही. एवढं आयुष्यामध्ये मी सांभाळलंय. माझ्या तुकोबरायांना मी समजले का नाही कुणास ठाऊक. मनाशी बोलताय ताई साहेब, डोळ्यातून गलगला पाणी येत आहे. अरे जाऊ दे, संसाराची राख रांगोळी झाली तर झाली काय हरकत नाही. गेला माझा संसार वाऱ्यावरती, पण आज माझ्या कुंकवाच्या धान्याला न्यायला विश्वाचा नियंता जगाचा मालक माझ्या पतिराजाला न्यायला आलाय. याच्यापेक्षा अजून भाग्य काय असतं. आणि मोठमोठ्यानं माझ्या आई साहेबांना रडायला सुरुवात केली. स्वतःला सावरलं आणि स्वतःला सावरून 9 वारीच्या पदरानं डोळे पुसले आणि पुन्हा तेवढ्याच ताकदीनं पाया आपट्यात बाहेर आल्या. एका वाक्यात सांगू का तुकोबरायांच्या पत्नी बाबतीत. तुकोबरायांची पत्नी प्रेम करणारी होती, प्रेम दाखवणारी अजिबातच नव्हती. कन्या घेऊन बाहेर आल्या आणि ओंजळभर कन्या रांजणभर पाण्यामध्ये शिजवायला सुरुवात केली आहे. आता ओंजळभर कन्या रांजणभर पाण्यात टाकल्यानंतर कन्या कशा होतात हे मी काही सांगायची गरज नाही. तसल्या कन्या माझ्या अखिल कोट ब्रह्मांड नायक अन चतुर्भुज होऊन खाल्ल्या. द्वितीयेचा दिवस उजडला. तुकोबरायांना देवाला सांगायला सुरुवात केली, तुकोबराय आता बस झालं, 7 वाजले. जावं लागेल आपल्याला. सगळा जगाचा कारभार खोलंबला. मी 7 दिवस झाले इथं तुमच्या जवळ आहे. जावं लागेल आता. जायचं? हो जाऊ. थांबा, अजून कोणी आलं तर बघतो. जगद्गुरु तुकोबराय संपूर्ण गावामध्ये फिरले आणि प्रत्येकाला सांगतात मी माझ्या देवाबरोबर निघालो आहे. ज्याला वैकुंठाला यायचं असेल त्यानं माझ्याबरोबर चला. अरे चला, तुमचा उद्धार करून घ्या. आम्हाला जसं लोक उत्तर देतात ना, आम्ही म्हणलं ना चला कीर्तनाला, हो पुढं आलोच, तसं उत्तर माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना दिलं गेलं. हो पुढं महाराज आम्ही आलोच. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, हे बघा, नसेल तुम्हाला यायचं काय हरकत नाही, कमीत कमी सोडायला तरी चला. सकळ ही माझी बोलवण करा, परतुनी घरा जावे तुम्ही, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझी वचन आशीर्वाद. आता माझा जाणे प्राणेश्वरा सवेर मी माझी अभावी अनुसरवलं. मी निघालोय देवाबरोबर. जास्त बोलणं बरं नाही, वाढविता लोभ होईल उशीर. धर्मार्थ काम झाला एके ठाई मिळविला जी हाताहात. तुका म्हणे तुम्हा माहीची भेटीन उरल्या त्या गोष्टी बोलावया. झालं आता. जगद्गुरु तुकोबराय आता वैकुंठ गमना करता तयार झाले आहेत. विश्वाचा नियंता अखिल कोट ब्रह्मांड नायक माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना न्यायला त्या अखिल कोट ब्रह्मांड नायकाचा महाराज वाहन गरुड समोर आलेला आहे. जगद्गुरु तुकोबराय बसलेले आहेत आणि कालाच्या माथ्यावरती पाय देऊन आता जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाकडे मार्गस्थ झालेले आहेत. जाता जाता जगद्गुरु तुकोबराय पुन्हा एकदा या समयासाठी बोलतायत, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. सकळा सांगावी विनंती माझी, वाढवेल झाला वा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलावितो, अळतकाळी विठो आमासी पावला, आणि कुडी सहित झाला भक्त तुका.
हे आहे जगद्गुरु तुकोबरायांचं निर्याण. एकच मिनिट बोलतो आणि सेवा संपवतो. बरेच अभ्यासू चिकित्सक झाले, बरेच साहित्यकार झाले. प्रत्येकानं तुकोबराया बाबतीत लिहिण्याचा प्रयत्न केला. लहान तोंडी मोठा घास घेऊन बोलतो. 5 ते 6 लेखक मी वाचले तुकोबराया बाबतीतले. पण साहित्यकारांचं मत काय याच्यावरती आपल्याला चर्चा करायचीच नाहीये. त्या बाबतीत दुमतच नाही. ते मत मी कधीच खोडून काढलंय. पण आपण कुणाबरोबर कुणाविषयी बोलतो, आपण कुणा बाबतीत बोलतो याचा जरा विचार करून बोलावं. तुका तुकासी तुकलान तुका तुका हुनी निराळा, अणू रेणुया तुकडान तुका आकाशा एवढा. देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. या अवस्थेला प्राप्त झालेल्या तुकोबराया बाबतीत तुकोबरायांचा घात झाला असं जर तुम्ही म्हणत असाल तर ते कदाचित 100% चुकीचंच आहे, हे मान्यच करावं लागेल. जगद्गुरु तुकोबरायांचं वैकुंठ गमनच झालं हे मान्यच करा. बाकी मी जास्त काही बोलत नाही, याच्यावरती ज्यादा चर्चा करत नाही. 4 दिवसाची कथा एवढ्या तुडुंब लोकांच्या मध्ये सेवा करण्याचा योग मला आला. तसा काही मी कथाकार हा विषयच नाहीये, मोठा नाहीच आहे मी. पण मी सांगू का, कथा करायला मी का निघलो. कीर्तनातून तुकोबराय मला जेवढे सांगायचे तेवढे सांगणं होत नव्हतं. आणि याच्या पुढं सांगतो, तुकोबरायांची कथा करणं हा माझा मोठेपणा नाही. तुकोबराय ही माझी श्रद्धा आहे. तो नाही, खरं सांगतो, माझं माऊलीवरतीही प्रेम आहे, माझं नाथ महाराजांवरतीही प्रेम आहे, माझं नामदेवरायावरतीही प्रेम आहे. पण माझं विशेष प्रेम तुकोबरायावरती आहे. तुकोबराय नुसतं म्हटलं तरी अंगावर शहारे उभा राहतात माझ्या. 20 वर्ष मी जगद्गुरु तुकोबरायांचा पालखी सोहळा चाललो, पण एकदाही मला वाटलं नाही की मी इकडं तिकडं जावं. माझं तुकोबरायांवरती विशेष प्रेम आहे. मग मी देहूकर फडाचा आहे म्हणून का, मी तुकाराम मंदिरात राहतो म्हणून का, याला बरीच कारणं असतील, याच्या बाबतीत दुमत नाही. पण तुकोबरायांवरती माझं विशेष प्रेम आहे. तुकोबराय माझी श्रद्धा आहे, तुकोबराय माझं चैतन्य आहे, तुकोबराय माझी ऊर्जा आहे. आणि या ऊर्जा स्त्रोतावरती आतापर्यंत जीवन जगण्याचा प्रयत्न करत आलो आहे. जगद्गुरु तुकोबराय बुद्धी देतील तशी 4 दिवसाची तुकोबरायांचं चरित्र कथा मी तुमच्या पुढं मांडली आहे. एखादा शब्द माझ्याकडून चुकून जाऊ शकतो, एखादा प्रसंग सांगताना चुकू शकतो, एखादं नाव चुकू शकतं, एखादी वेळ चुकू शकते, एखादा काळ चुकू शकतो, याची खात्री आहे मला. जरी चुकला असेल तरी मोठ्या मनानं तुम्ही क्षमा कराल याची मला पुरेपूर खात्री आहे. बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. आपण हुशार आहात, या बाबतीत काही दुमत नाही. म्हणून याच ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांच्या या चरित्र कथेला मी स्वल्प विराम देत आहे. तुकाराम